आणि असे बनावट वर्क ऑर्डर देऊन पैसे उकळायचे आणि लुबाडायचं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी सतर्क राहावं. असं कुठेही अधिकृत आमच्याकडे सगळी ट्रान्सपरन्सी आहे. ऑनलाईन शिवाय कुठलंही टेंडर होत नाही. आमच्याकडे प्राधिकरण आहे. 5 IAS अधिकारी IPS अधिकारी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि कोणी काही सांगितलं की ऑफलाईन टेंडर आहे, हे आहे, ते आहे, एवढे मोठे लोक आहेत, एवढे मोठे टेंडर ते घेत आहेत, वर्क ऑर्डर घेत आहेत, त्यांना कळायला पाहिजे की बाबा ऑनलाईन आपण टेंडर भरलं नाही आणि हे आपल्याला कसं मिळतंय ही माहिती ते घ्यायला पाहिजे होती. अधिकाऱ्यांकडे जाऊन तपास केला पाहिजे ऑफिसमध्ये जाऊन. पण ते न करता ते याच्यामध्ये फसलेले आहेत. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या पुढच्या काळामध्ये कोणी अशा पद्धतीने म्हणजे आपली फसवणूक करून घेऊ नका. असे लोक तुम्हाला वर्क ऑर्डर देणारे असेल तर आले असतील तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. त्यांचा फोन नंबर घ्या, त्यांचा आता पत्ता घ्या. आमच्या कुंभमेळ्याच्या ऑफिसला त्या ठिकाणी गडाम साहेब आहेत, शेखर सिंग आहेत किंवा CP आमचे आहेत त्या ठिकाणी नाशिकला. त्यांना जरी आपण सांगितलं तर लगेच त्याचे त्या ठिकाणी बंदोबस्त केला जाईल. पण उगाच विनाकारण अशा पद्धतीने वर्क ऑर्डर घेऊन स्वतःची फसवणूक करू नका आणि शासनाची करू नका. पण असं कोणकोणत्या पद्धतीच्या कामांचं या संदर्भात बोगस लोकांनी उल्लेख केला. याच्यामध्ये वर्क ऑर्डर मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी पोलीस स्टेशन प्रोव्हाइड लंच डिनर टू 17 days. म्हणजे अशा पद्धतीने 70 दिवस त्यांना तुम्हाला जेवण द्यायचं आहे, तुम्हाला डिनर द्यायचं आहे. अशा पद्धतीने ही एक ऑर्डर या ठिकाणी माझ्याजवळ आहे. दुसरा आहे वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी ड्रिंकिंग वॉटर सप्लाय फॉर कुंभ. आता असं पाण्याची काही कुठली ऑर्डर वगैरे आमच्याकडे द्यायचा काही प्रश्न येते, पण त्यांनी ही सुद्धा ऑर्डर या ठिकाणी त्या ठिकाणी दिलेली आहे. काही लोकांना त्यांनी मला दाखवलं की आम्हाला चौरंग पाहिजे आहेत, पोलिसांचे ते बॅरिकेड पाहिजे आहेत, ते फोटो सहित पाठवले की अशा साहित्य पाहिजेत. म्हणजे इतके सराईत सगळे हे गुन्हेगार आहेत. आणि मला वाटतं त्यांनी अशा पद्धतीने लोकांची ते फसवणूक करतायत. म्हणून सगळ्या अवेअर व्हावेत म्हणून या ठिकाणी मुद्दामून आपल्याला या ठिकाणी बोलून हे सगळे वर्क ऑर्डर या ठिकाणी दाखवतात. इथे तिसरे वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी पोलीस स्टेशन प्रोव्हाइडेड लंच डिनर टू पोलीस ऑफिसर अँड ऑफिशियल मॅनेजमेंट अँड SRPF. म्हणजे सगळ्यांनाच तुम्ही जेवण द्या, लंच डिनर द्या अशा पद्धतीने ही अजून एक वर्क ऑर्डर या ठिकाणी आहे. या ठिकाणी वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी पोलीस स्टेशन प्रोव्हाइडेड हाऊसकीपिंग ब्लँकेट मॅट्रेस अँड बेडिंग टू पोलीस ऑफिसर अँड ऑफिशियल मॅनेजमेंट. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये तर सगळ्या रक्तगिप्तेचा खाली उल्लेख असेल किती काय तर मी ते फार बघितलं नाही, त्यांनी मला सांगितलं होतं. पण मला वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे. अशा पद्धतीने लोकांची फसवणूक केली जाते कुंभमेळ्याच्या नावावर. वाटतं सगळ्यांनी या ठिकाणी खबरदारी घ्यावी आणि विनाकारण असं कुणी फसू नये. हे लोक माझ्याकडे 3-4 दिवसापूर्वी आलेत. ते मला येऊन भेटलेत. हो, जळगाव जिल्ह्यातले एक धुळ्याचा आहे, 2 जळगाव जिल्ह्यातले आहेत, जळगावचे आहेत, जामनेरचे 1 जण आहे त्याच्यामध्ये. मला वाटतं हे सगळे दोघा तिघांनी रॅकेट तयार केलं आणि अशा पद्धतीने लोकांची फसवणूक केलेली आहे. 2 लोक जामनेरचेच आहेत, एक धुळ्याचा आहे, तो टीचर आहे, मुस्लिम समाजाचा आहे. त्यांनी मिळून सगळी फसवणूक केलेली आहे. आता सांगता येत नाही. यांनी मला जे आकडे दिलेले आहेत हे काही मला वाटतं 400-500 कोटी रुपयाच्या वर्कआउट असतील. या सगळ्या 500-600 कोटीचे वर्कआउट असतील. पैसेच घेतलेत म्हणूनच ते माझ्याकडे आले. फुकट मिळाले असले आले नसते. त्यांनी आता ते सांगता येत नाही, ते सांगत नाहीये. पण काही चेक पण घेतलेले आहेत आणि कॅश कंपाऊंड मोठा घेतलेला आहे. कॅश पण घेतले असं त्यांचं म्हणणं होतं. पण आता ह्या ज्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे मला वाटतं हे अनेक ठिकाणी असं इथे नाहीये. मागच्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी सुद्धा 3 लोकांवर तक्रारी आमचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग आणि प्रवीण गडाम यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. एकाला पकडला, त्याची बॅग तपासली तर शेखर सिंगाच्या नावाची वर्कआउट त्याच्यामध्ये होती. अशा 3 वर्कआउट त्या ठिकाणी होत्या. मुंबईचे सगळे लोक होते आणि अशा पद्धतीने फसवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. अतिशय कडक कारवाई, अतिशय कठोर कडक कारवाई यांची केली जाईल. पुढे कोणी धजावणार नाही अशी कारवाई करायला, असे रिकामे गोंधळ करायला, लफडे करायला, बोगस काम करायला अशी चांगली कारवाई आम्ही त्यांच्यावर त्या ठिकाणी करू. सगळ्या जे काय असतील कलम ते त्या ठिकाणी 420 पासून ते सगळे त्यांच्यावर लावू. अजून ताब्यात घेतलं नाही. या संदर्भामध्ये मी त्या लोकांना सांगितलेलं आहे पण त्या ठिकाणी ते कंप्लेंट करायला मागे पुढे करताय. पण त्यांनी माझ्याजवळ येऊन जे सगळे कागदपत्र दिलेले आहेत, त्यांनी दिलेले आहेत आणि म्हणून म्हटलं त्यांचं काय पैसे तर होईल नाही, पण अशा पद्धतीने फसवणूक चाललेली आहे. अजून काही लोक फसवून आहेत. त्याचं आम्हाला घ्या, आमच्या वर्क ऑर्डर द्या, मला पैसे, हे सरा चालले हे चाललेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं कुठे होऊ नये, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये होऊ नये.
त्यामुळे सगळ्यांनी शहानिशी करूनच घ्यावी वर्क ऑर्डर. अधिकाऱ्यांकडे विचारा तुम्ही जाऊन. आवाहन करणार का तुम्ही? भाऊ, हे 5 लोक यांची पार्श्वभूमी काय आहे? ऑर्डर कशा पद्धतीने करतात? हा रॅकेट कसा आहे? ते मला वाटतं यात त्यांनी मला 3 लोकांची नावं सांगितली होती. 3 लोक सांगितले होते. आता कारवाई व्हायची आहे, कंप्लेंट व्हायची आहे. त्यांनाही पळायला तर संधी नको म्हणून मी काही बोलत नाही. पण निश्चित या संदर्भामध्ये तात्काळ आता सकाळपासून मी अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. 3 दिवसापूर्वी पण मुंबईला आम्ही बसलेलो होतो. या संदर्भामध्ये तात्काळ आता तक्रार दाखल होऊन त्यांना आम्ही ताब्यात घ्यायला पोलिसांना सांगितलेलं आहे. यामध्ये तुमच्या नावाचा कुठे गैरवापर केलाय का कुठे? माझ्या नावाचा कुठे गैरवापर नाहीये, पण त्यांनी इतकं सफाईदारपणे या लोकांना पटवलेलं आहे. हे सगळं आता आजकाल असंच चाललेलं आहे. हे ऑफलाईन आहे, हे ऑफलाईन आहे, आम्हाला माहिती आहे, आम्ही जामनेरचे आहोत असं सांगूनही त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं पूर्वी पण 3 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. आता पुन्हा हे 3 लोक या ठिकाणी सापडलेले आहेत. यांना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेल्या आहेत. मी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांच्या ठिकाणी बोलतोय की तक्रार दाखल करून आम्ही यांना तात्काळ ताब्यात घेऊन यांच्यावर कठोर कारवाई करू. ज्या वर्क ऑर्डर यामध्ये तयार झालेले आहेत यासाठी त्यांनी जे बनावट शिक्के वापरले असतील किंवा बनावट लेटर हेड वापरले असतील डिपार्टमेंटचे, अशी काही शक्यता आहे का? सगळंच बनावट आहे. ही वर्क ऑर्डर आहे, ही वर्क ऑर्डर शिक्के येत नाही. ही वर्क ऑर्डर असते त्याच्यामुळे त्या शिक्के येत नाही. ही अशी आहे. पण याच्यावर एक गेडाम साहेब वगैरे कुठेही असं त्यांचं नाव नसतं. खालचे लोक वर्क ऑर्डर देत असतात. पण यांनी सफाईदारपणे हे सगळं केलेलं आहे. आणि हा विषय आहे 4 मधला एप्रिलचा आहे. हा एप्रिलचा आहे पण आता उघडकीला हा मार्च आहे. 1-3 मार्चचा पण आहे. त्याच्यामध्ये हा 8-4चा पण आहे, 26चा आहे. असे हे मार्च आणि एप्रिल महिन्यातले सगळे वर्क ऑर्डर या ठिकाणी आलेले आहेत. पण ते बरेच दिवस थांबलेत. त्यांना वाटलं असेल की आता वर्क ऑर्डर मिळते का तेव्हा मिळते का केव्हा काम मिळतं. पण आपली फसवणूक झालेली आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते मग त्याच्या थ्रू माझ्याकडे आले कुंभमेळा मंत्री म्हणून आणि त्यांनी माझ्या कानावर सगळा विषय टाकलेला आहे. आणि मी तात्काळ लगेच सीपींना हा विषय सांगितलेला होता. परवाच कुंभमेळ्याची बैठक होती, त्याच्या आदल्या दिवशी माझ्याकडे आले. मी त्यांना सगळे कागदपत्रे दाखवलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सर्वातल्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. राज्यभरामध्ये अशा बऱ्याच लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. या लोकांना तुम्ही काय आवाहन करणार आहे भाऊ? कारण नाही, मला वाटतं वर्क ऑर्डर या क्षेत्रात आजचा हा विषय नाहीये. अनेक वेळेला आपण बघतो अनेक वर्षांपासून की अशा पद्धतीने लोक बोगस काहीतरी वर्क ऑर्डर तयार करतात, टेंडर दाखवतात, आम्हाला मिळाले मग आम्ही सबलेट करतोय, तुम्ही आपण हे करताना सगळी शहानिशी करून घेतली पाहिजे. हे सगळं तपासून घेतलं पाहिजे. अन्यथा मग आपली फसवणूक होते आणि हे अतिशय सराईत लोक आहेत. त्यामुळे यांच्यावर कारवाई होईल ते होईल, पण हे जे पैसे दिले जात आहेत त्याची फसवणूक होते ते मात्र परत मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं या संदर्भामध्ये कोणीही असं पैसे घेऊन मला वर्क ऑर्डर दे असं अजिबात करू नका. तुमचं नाव आणि तुमच्या नावाचं नाव वापर करून याचा गैरवापर होतोय का असं वाटतं का? माझं नाव नाही वापरलं. मी त्यांना विचारलं पण ते म्हणे आता अशीच पद्धत आहे, आम्हाला माहित आहे की अशीच पद्धत आहे. आता ऑफलाईनच टेंडर होत आहेत, तुम्ही काळजी करू नका, आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. त्यांना खूप म्हणजे त्यांना इतकं त्यांना विश्वासात घेऊन त्यांना फसवलं गेलं की ते म्हणे आम्हाला थोडीशी शंका आली नाही की आमची फसवणूक होते. आणि हे मोठे व्यापारी आहेत, की लहान लोक नाही 100-200 कोटीचं काम घेणारे, की छोटे लोक नाही आहेत, चांगले लोक आहेत, व्यापारी आहेत आणि हे त्याच्यामध्ये फसलेले आहेत. भाऊ, या लोकांना जर संबंधितांनी पैसे जर रिटर्न केले तर पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, आम्ही तर तक्रार करतोय. आमची भूमिका आहे की बोगस वर्क ऑर्डर कशी काय देऊ शकतात. पैसे देणे घेणे हा विषय नंतरचा आहे, पण इतकं सराईतपणे कोणी कोणाला फसवू शकतं, इतक्या बोगस वर्क ऑर्डर या ठिकाणी देऊ शकतं, हे तर सर्रास चालेल. कुठेही कोणी कोणाला फसेल उद्या. यांच्यावर कठोर शासनाने झाला पाहिजे, कडक कारवाई यांच्यावर झाली पाहिजे, आमची मागणी आहे. ज्या पद्धतीने या टेंडर पब्लिक झालेली आहे यामध्ये आपल्या प्रशासनाचा कुणी अधिकारी सहभागी असण्याचा विषय वाटतो? मला वाटतं याच्यामध्ये कोण अधिकारी आहे, कोण पदाधिकारी आहे, कोण कर्मचारी आहे, त्याची सखोल चौकशी केली जाईल. आणि कोणी असो याच्यामध्ये, कोणी असो, किती मोठा असो छोटा असो, व तो अधिकारी असो का राजकीय क्षेत्राचा कोणी असो, कोणाची हायगाई केली जाणार नाही. अतिशय कडक कारवाई, कठोर कारवाई या संदर्भामध्ये केली जाईल. दुसरा प्रकार हा उघडकीस आला आहे. पुढे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता यामध्ये आता कळत नाही. आता मला वाटतं हे उघड झाल्यावर अजून किती लोक पुढे येतात, कोणाकोणाला वर्क ऑर्डर दिलेली आहे हे आपल्याला माहित नाही. आता हे 3-4 लोक 4 वर्क ऑर्डर याकडे आलेले आहेत, 3 ते 4 किती आहेत त्याच्यामध्ये, तर हे सांगतायत. शक्यता आहे अजूनही कोणाला दिले गेले असतील. मला वाटतं या लोकांना ताब्यात घेतल्यानंतर हे सगळं पोलीस बरोबर त्यांच्याकडून काढतील. अजून कोणी लोक समोर येतील किंवा आमची फसवणूक झाली आहे त्यानंतर आपल्याला कळेल की किती लोकांची फसवणूक झालेली आहे. यावं असं आवाहन कराल का होते? मी तेच सांगतोय, म्हणून मी स्वतः प्रेस घेऊन सांगतोय. तर त्यांची अजूनही मानसिकता नाही. पण हे वर्क ऑर्डरला बघितल्यावर खरं मला शॉक लागला की अशा पद्धतीने फसवणूक लोकांची चाललेली आहे.
वर्क ऑर्डर देतो, ऑफलाईन वर्क ऑर्डर आहे, असे 100 दीडशे कोटीचे वर्क ऑर्डर असूच शकत नाही, असणारच नाही. आणि असा कोणाला अधिकार नाही. याच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी आहे. अतिशय मी परवा यादी पण जाहीर केली, लोक कुठले बाकी टेंडरचे काय. पण अशा पद्धतीने आता लोकांना फसवण्याचं काम काही मंडळी, काही रॅकेट या ठिकाणी करतायत, सफाईदारपणे करतायत. मला वाटतं त्याच्यामध्ये कोणीही बळी पडू नये पुढे. आणि ज्या ज्या लोकांची फसवणूक झाली त्यांनी समोर यावं आणि तक्रारी कराव्यात. हो, जे तुमच्याकडे काही तक्रार मांडली गेली प्रॉपर जळगाव जिल्ह्यातले आहेत की बाहेर? ते मुंबईचे आहेत, ते संभाजीनगरचे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे. साधारण जे फसवणूक करणारे यांची काही पार्श्वभूमी लक्षात आली का? आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरच ते कळेल सगळं काय काय त्याची पार्श्वभूमी काय आहे काय नाही. पण अतिशय सफाईदारपणे त्यांनी हे काम केलेलं आहे. त्यामुळे नाशिककडेच आम्ही हा तपास देणार आहोत. खरं म्हणजे इथे जरी मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही आज कंप्लेंट द्या, मी त्यांच्याही संपर्कात येत्या लोकांच्या, पण ते अजून म्हणतात नाही बाबा मला पैसे देणार आहे, परत आम्हाला पैसे परत मिळणार आहेत, या भरोश्यावर ते आहेत. पण मी सांगितलं आता आम्ही तर कंप्लेंट देऊच. अशा पद्धतीने जे वर्क ऑर्डर आलेले आहेत आम्ही तक्रार देऊ, तुमच्या नावाचे आहेत, तुम्हालाही आम्ही बोलू आणि तुम्ही नाव सांगा. पुढच्या काळामध्ये आता कुंभमेळ्याला बराचसा अवधी अजून बाकी आहे. त्यामुळे आता याला जरी अटक केली तरी असे काही लोक जे बोगस ते अजून येण्याची संबंधित तर आपण पोलिसांना काही आवाहन करणार की या संदर्भात काही पोलिसांना आव्हान करण्याचा प्रश्नच नाही आहे. पोलिसांकडे तक्रारच करणार आहोत. ही तक्रार तर आम्ही सुमोटो करतो आहोत. आमच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं की तुम्ही तक्रार द्या, तुमच्या नावाने वर्क ऑर्डर दिलेली आहे, ती त्या ठिकाणी तक्रार करतील. त्यांनी केल्यापेक्षा ज्याची फसवणूक झालेली आहे त्यांनी आधी करावी. मी त्यांना आव्हान केलं त्या सगळं तुम्ही तक्रार द्या. नाही साहेब तो उद्या देतोय, तो परवा देतोय, चेक दिलेले त्याचे पैसे मला परत देतोय, तो असं करतोय, हे ते सांगतायत. पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये ज्या वेळेला तक्रार दाखल होईल त्यांना ताब्यात घेतल्यावर यांनी अजून काय काय पराक्रम केलेले आहेत किंवा ज्यांना ऑर्डर मिळाले ते अजून काही लोकांचे नाव सांगू शकतील, किंवा ज्यांना ऑर्डर मिळालेले असे वर्क ऑर्डर बोगस आणि ज्यांनी पैसे दिलेत ते सुद्धा समोर येतील. किंवा आपली फसवणूक झाली अजून त्यांना माहित नसेल, पण आपली फसवणूक झालेली आहे असं ज्यांना कळेल त्यावेळेला ते लोक समोर येतील. ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्यांना कळाल्यानंतर त्यांनी ज्या लोकांशी संपर्क साधला असेल की तुम्ही आम्हाला फसवलं, तर त्यांच्याकडून काही कमिटमेंट केलंय की पैसे परत देणार? त्यांचं म्हणणं आहे आम्ही बरेच दिवस झाले फिरतोय, आम्हाला पैसे परत देत नाही. आम्हाला दररोज फिरवलं जातं, आम्ही वेड्यासारखे फिरतोय, इकडे मुंबईला जा, पुण्याला जा, जळगावला ये, इकडे जा, पण आम्हाला पैसे मिळत नाही. आणि म्हणून मग ते कंटाळून माझ्याकडे आलेत. त्यांनी माझ्याकडून हा विषय टाकला आणि नंतर मी सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा हा प्रकार काय आहे. त्यांनी सांगितलं साहेब असं टेंडर आपण वर्क ऑर्डर दिलेल्याच नाहीत. आता दिलेल्या नसताना मग या वर्क ऑर्डर आल्या कुठून, कशा आल्या, आणि म्हणून त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होईल. राजकीय प्रश्न आहे भाऊ. आज शरद पवार गटाचे खासदार जे आहेत ते मोदींना त्या ठिकाणी भेटलेले आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेचे खासदार भेटल्यानंतर आता पुन्हा हे भेटल्यानंतर राजकीय वर्तुळात काही वेगळ्या हालचाली घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मला या बाबतीमध्ये काही माहिती नाही आणि सांगता येणार नाही. आता ते का भेटले आता ते सांगतात, कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भेटले, राज्याचे काही प्रश्न आहेत महत्वाचे त्याच्यासाठी भेटलेले आहेत, तसं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ते काय बोलले तिथे काय नाही आपल्याला कल्पना नाही. त्यांची काय चर्चा आहे, आधी पवार साहेब पण त्यांना भेटून गेलेले होते माननीय मोदीजींना, त्यात त्यांची काय चर्चा झालेली आहे याची कुठली कल्पना मला तरी या ठिकाणी नाहीये. त्यामुळे काहीतरी सांगणं असं वेगळंच जे मला माहित नाही ते फार उचित होणार. संजय राऊत म्हणताय की सत्ता गेल्यावर शिंदे साहेब आमच्या सोबतच आहेत. शिंदे साहेब काय वेगळे आहेत का? ते आमच्या बरोबर महायुतीचे घटक आहेत, प्रमुख घटक आहेत. आणि त्यामुळे त्यांचे खासदार भेटले तर त्यात वावगं काय, ते भेटतीलच. राष्ट्रवादीचे भेटतील, अजितदादा गटाचे, शिंदे साहेबांचे खासदार भेटतील, त्यांच्या अडचणी मांडतील. आता देशाचे पंतप्रधान आहेत, सगळे एकत्रितपणे जाऊन ते आमचे घटक पक्ष आहेत, त्यांनी जाऊन विषय काही मांडला असेल तर वावगं काय, त्यात ते चुकीचं काही असं वाटतच नाही मला. मोदी संसदेमध्ये येत नाही म्हणून भेटायला गेले असं म्हणताय. मोदी संसदेमध्ये येत नाही म्हणून खासदार भेटायला गेले हे तर फारच असं वेगळं सांगताय तुम्ही कधी. संजय राऊत तर काही सांगतात. संजय राऊतांना म्हणा आता 2-3 धडे राहिलेत ते तुम्ही सांभाळा, नाही तर आजची गेली पोची गेली होईल म्हटलं. असं म्हटलं की सत्ता गेल्यावर 80% भाजप खाली होईल असं राऊत म्हणतात. सत्ता गेल्यावर 80% भाजप खाली होईल असं संजय राऊतांनी दावा केला. तुम्ही तर तयारी करा म्हणा जरा यायची. तुम्हाला तुमच्याकडे 2 खासदार राहिले नाहीत, तुमच्याकडे तर आमदार राहिलेले नाहीत, एक महापालिका तुमच्याकडे नाही, नगरपालिका तर कुठली तुमच्याकडे राहिलेली नाही, पुढं राज्य तुमचं तुमचं काय खाली झालं काय बघा. आमचं खाली व्हायचे म्हणायचे तुम्ही काय शिवसेनेचे जे आहे रवींद्र धंगेकर यांनी आज वक्तव्य केलेलं आहे. त्यांना म्हटलंय की आताची सत्ता आली महाराष्ट्रामध्ये
की 132 जागा होत्या तेवढा विक्रमी उच्चांक म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये झाला असेल. पुढे देशभरामध्ये लोक भाजपच्या पाठीशी आहे. आता आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये आहोत, युतीमध्ये आहोत. आम्ही तिन्ही पक्ष म्हणजे शिवसेना आणि आम्ही म्हणजे शिंदे साहेब म्हणजे अजितदादाच्या नंतर आले, पण शिंदे साहेब आम्ही सोबतच आहोत. या बाबतीमध्ये काही दुमत नाही. दोघं एकमेकाला पूरक आहोत. आम्ही म्हणू आमच्यामुळे ते आले, ते म्हणतील आमच्यामुळे आले, तर मला वाटतं हे म्हणणं काही संयुक्तिक नाहीये. दोघी आपण सगळे एकत्रितपणे या ठिकाणी लढलोत आणि अतिशय विक्रमी मतदान म्हणजे सगळे रेकॉर्ड आजपर्यंत तुटले. त्या रेकॉर्ड मतांनी आम्ही त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत. तेवढे आमचे आमदार पहिल्यांदा निवडून आले राज्यामध्ये. बारामतीमध्ये वर्षभरामध्ये तीनदा अपघाताची घटना घडली. बारामतीमध्ये तिसऱ्यांदा विमान अपघाताची घटना घडलेली आहे. तिसऱ्यांदा बारामतीमध्ये वर्षभरामध्ये आज काल झाली. प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं बारामतीत. प्रशिक्षणार्थी हा हा नाही तो भाग प्रशिक्षणार्थी विमानाचा भाग मला तो माहिती नाही, माझ्या कानावर पण नाही आलेला आहे. पण तो कशामुळे झाला काय झाला याची खरंच मला माहिती नाही. मी रात्री 3-3:30 वाजता नाशिकहून घरी आलो असेल. ओझर पिंपळगाव सगळे कार्यक्रम शेवटी 11 वाजता माझी शेवटी मिटिंग संपली आणि मी जेवण करून 12 वाजता निघालो. 3-3:30 वाजता मी जामनेरला आलोय. त्यामुळे मला हा विषय माहिती सकाळपासून मी कार्यक्रमातच आहे. मी अजून जरांगेने बावनकुळेंचा वाद वाढलेला आहे सध्या. त्यांचं म्हणणं आहे जरांगेंचं की बावनकुळेंच्या सूचनेनुसार कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ते रद्द झाले, पण यावर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलंय की याची चौकशी झाली पाहिजे. आणि बरोबर आता बावनकुळे जर म्हणतायत की माझ्यावर चुकीचे आरोप होत आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे तर ती झाली पाहिजे. स्वतः जर बावनकुळे साहेब म्हणतायत चौकशी झाली पाहिजे तर चौकशी केली पाहिजे. कारण तसा अधिकार बावनकुळे साहेबांना नाहीये. त्यांना मंत्री म्हणून कुठलाही अधिकार कोणाला प्रमाणित करावं कोणाला प्रमाणित करू नये असं त्यांना कुठलाही अधिकार नाहीये. आणि ते जर एवढं स्पष्ट म्हणतात की याची चौकशी करा वाटल्यास मला वाटतं ती करावी. रोहित पवार म्हणतायत की महत्वाचं खातं राष्ट्रवादीला मिळेल असं वाटत नाही. अर्थ खात्यावर अधिकार दादांच्या पक्षाचा आहे. अजितदादा नसताना त्यांच्या पक्षाची ताकद भाजपकडून कमी केली जात आहे. असं मला वाटतं रोहित दादा तुम्ही तुमचं बघा ना. तुम्ही कशाला इकडे तिकडे ते तुम्हाला विचारतायत का काही का तुम्हाला घेतायत का सोबत? हा तुमच्या पार्टीचं तुम्ही बघा. आमच्या महायुतीमध्ये कोणाचं खातं कोणाला जाईल, कोणाची ताकद कमी कोणाची जास्त आम्ही बघतो ना. सुमित्रा वहिनी आहेत ते बघायला, ते आहेत ते बघायला कॅपेबल आहेत. तुम्ही कशाला उगाच राऊत म्हणतात असं झालं शिंदेचं, तुम्ही म्हणतात दादांचं असं झालं, त्यांच्या पक्षाचं झालं. तुम्ही तुमचे पक्ष सांभाळा. तुम्ही तिकडे अधिक लक्ष द्या. तुमचं काय झालंय तुमचं तुम्ही मायनस यामुळे होत चाललेले आहेत की तुम्ही स्वतःच्या पक्षात लक्ष घालत नाही पण आमच्याच पक्षामध्ये लक्ष घालतात. त्याच्यामुळे तुम्हाला जनताही स्वीकारत नाही, कोणी तुम्हाला मतदान करत नाही. तुमचे इतके बेहाल झाले की कधी राज्यामध्ये तुमच्या या इतिहासामध्ये आजपर्यंत राजकीय इतिहासामध्ये कधी तुम्हाला इतके वाईट दिवस आले नसतील. हे कशामुळे आले तर तुम्ही स्वतःचं सोडतात आणि दुसऱ्याचं वाकून बघतात. त्यामुळे सगळा हा प्रकार झालेला आहे. नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीवरती पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की ज्यावेळी अशा भेटी होतात त्यामुळे निश्चितच अस्वस्थता जी आहे ती पसरलेली आहे. अस्वस्थता जी आहे ठीक आहे जाऊ दे. तर काय ते रोजचं जातं त्याला काय सुनील बोलणार. तटकरेंच्या नियुक्तीविरुद्ध जे आहे प्रदेशाध्यक्षाच्या निवडणूक आयोगामध्ये तक्रार केलेली आहे. परतूरचे जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणचे भाऊसाहेब पुरे यांनी तक्रार केली निवडणूक आयोगाकडे. ठीक आहे, आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तक्रारी वगैरे सगळ्याच पक्षात होत असतात. काँग्रेसमध्ये अनेक अगदी राष्ट्रीय पातळीवर निवडणूक झाली तरी पण त्यांच्या तक्रारी असतात, एकमेकांच्या विरोधात लढत असतात. राजकीय पक्षामध्ये सुरू असतं. जयंत पाटील जे आहे आणि सीएम हे एकाच विमानात गेले, नार्वेकर त्या ठिकाणी उपस्थित होते, एकाच विमानात गेले. आता मला तुम्ही सांगा, कमर्शियल विमान आहे, कोल्हापूरला एकच विमान जातं. आता जयंत पाटलांना तिथे कोल्हापूरला जायचं होतं, त्यांचं गाव तिथून जवळ आहे, त्यांना तिथे जायचं होतं. सीएम साहेबांचा कार्यक्रम कोल्हापूरला होता, नार्वेकर साहेबांचा कार्यक्रम त्यांच्यासोबत तिथे होता. आता मला तर बघ ते कुठल्या विमानात जातील. सीएम साहेब सध्या प्रायव्हेट विमान वापरणं त्यांनी जेव्हापासून मोदींनी सांगितलेलं आहे तेव्हापासून जवळपास नाही सारखं आहे. 95-98% ते विमान वापरतच नाही. खूप इमर्जन्सी असली काही असलं तरच विमाने जातात, तर विमानाने जातात, खाजगी विमानाने. त्यांनी बंद केलेलं आहे. आता मग बंद केल्यानंतर मागच्या वेळी पण नागपूरला ते गेले, ते कमर्शियल विमानातून गेले. आता त्यावेळेला उद्धवजी सुद्धा त्यांच्यासोबत होते. त्यांची तुम्ही मोठी बातमी केली की कसे काय गेले कसे. आता मग काय करणार काय मग शेवटी आता खाजगी विमान त्यांना वापरायचं नाहीये शक्यतोवर, कमर्शियल विमान आहे आणि मग त्यानेच ते जातील. आता त्या विमानामध्ये कोण कोण बसतं. आता सगळी मज्जा आपल्याला करता येत नाही की मुख्यमंत्री जात आहेत, उद्धवजी तुम्ही जाऊ नका, उद्धवजी जात आहेत, मुख्यमंत्री तुम्हाला तिकीट मिळणार नाही, असं काही आहे का आपल्याकडे नियम. आता ते 100-150 सीटर विमान आहे, त्याच्यामध्ये कोण कोण बसतं, काय काय बसतं. तसं कोल्हापूरचंही आहे, त्या विमानामध्ये जयंत पाटील असतील. आता भेटायचं असेल तर बाहेर कोपऱ्यात कोणीतरी भेटेल ना, विमानात कशाला भेटणार आहेत.
पण तुम्ही पण समजून घ्यायचं आणि सगळं एकत्र गेले कधी चाललंय. आता हवेत कशाला बोलतील, खाली जमिनीवर बोलतील, काय बोलायचं ते. नेमकं काय बोलेन हा? काय बोलेन आणि काय आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या नाही आहे, काय चाललं, एकत्रीकरणाचं काय चाललं, सगळे एकत्र होणार आहे का, जैन पंथाचा प्रवेश होणार आहे का, तर हे बाबा खाली बोलतील ना, त्या फोनवर बोलतील. त्याच्यासाठी विमानात जायची काय गरज आहे. पण आता एकाच गावाला जायचं आहे, एकच विमान आहे, सकाळी आणि संध्याकाळी जायला न्यायला त्यांना. एक सकाळी जातं, ते संध्याकाळी जाते, परत येतं. मग आता ते कसे जातील मग. बाहेर रोडसाठी मुंबई कोल्हापूरला सीएम साहेब गेले तर त्याला 7-8 तास लागतील. अशा कार्यक्रम तर काही होणार नाही. त्यामुळे ते शक्यतो 90%, 95% आता सर्व्हिस विमान जे आहेत, कमर्शियल विमान जे आहेत त्याचाच वापर करतात. आपल्या संपर्कात आहे, आपल्या संपर्कामध्ये आहे का? बस चोरी गेली. हा? बस चोरीला गेलेली. कधी मध्यरात्री. हे बाबा फोन करून विचार रे. शहापूर जवळ ती बस सोडून देण्यात आली. 12 किलोमीटर प्रवास होता. नाही, ती पंक्चर झालेली असेल, तिथे असेल, त्यामुळे ती आली नसेल. सीसीटीव्ही फुटेज शहापूरला पंच झाली म्हणून चोर सोडून म्हणजे डेपोतून निघताना दाखवली जाते बस. सुरक्षेचा प्रश्न आहे रणीवर आहे भाऊ. जामनेरमधून सुरुवात होती. नाशिकला 2 दिवसीय प्रशिक्षण झालं नगरसेवकांचं. आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. काही निधीची घोषणा केली की काही जळगावसाठी नाही, निधी वगैरे असं मिळत नाही. जो नियमाने तो निधीचा ठिकाणी मिळत असतो, असं कुठे मिळत नाही. पण अनेक अशा गोष्टी आहेत की त्यातून आपल्याला जळगाव शहराच्या विकासासाठी निधी मिळू शकतो. मी त्यांना सांगितलं की आपण वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळे आयुध आहेत त्याच्या माध्यमातून आपण जर मागणी केली तर वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनेमध्ये आपल्याला निधी मिळू शकतो. तुम्ही फक्त नगरसेवकांनाच एवढे द्या, एवढा निधी आणा. जसं आमचा आमदार फंड 5 कोटी आहे, पण त्याच्या अवांतरी आम्ही 100-200 कोटी आणतो ना मतदारसंघात. पण ते वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी येत असतात. वेगवेगळ्या काहीतरी आमच्या योजना असतात, त्यातून येत असतात. त्यामुळे मला वाटतं सगळ्यात जास्त पाठपुरावा करावा. नुसतं बा आयतं घरी येईल असं तुम्ही समजू नका. आता आम्हाला 35 वर्ष झालेत, आम्ही विरोधी पक्षामध्ये 20 वर्ष होतो. आम्ही त्यावेळेला काय करतो, आम्ही काय हातावर टिंपतलो, पण तिकडनं पत्र देऊन वेगवेगळ्या योजना शासकीय त्याच्या माध्यमातून हे आम्ही आणत होतो पैसे. तसं मी त्यांना सूचित केलं. वृक्षारोपण केलं, त्या ठिकाणी फलक लावण्यात आला. आपलं जळगावचा पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला. कुणाचा? ज्या ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेला, जी आपण महापालिकेच्या वतीने आपल्याला पालकमंत्री म्हणून जळगावचं नाव मला देण्यात पालकमंत्री करून जळगावचे पालकमंत्री टाकलं. पण तुम्ही तिथे नाही सांगितलं, म्हणजे म्हटलं असं बोर्ड लगेच. असं चुकून झालं असेल असं नाहीये. गुलाब भाऊ जिथे पालकमंत्री ते गुलाब भाऊच आपल्याला माहित आहे. बहुतेक ते प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल, त्यामुळे तसं ते आलं असेल. पण इथे पालकमंत्री गुलाब भाऊच आहे, निर्विवाद आहे. कधीपर्यंत आपल्याला पालकमंत्री पद मिळू शकतो? काय पालकमंत्री पद कोणाच्या हातात आहे? वरती म्हणजे कोणाच्या हातात आहे? हा? वरती म्हणजे कोणाच्या हातात आहे? तर वरती काय सगळं आता देवाचं आहे. वरती आता काय नाशिक पाहिजे. हा, ते वरचं चुकलेलं होतं का? नाही तसं काही आता मला काही असं काही फार माझा आग्रह नाही. कधी मी कुठलं आंदोलन का मागणी का फार टोकाची भूमिका कधी घेतलेली नाही. पार्टी जो निर्णय घेईल, मान्य मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, तर तो जे निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य राहील. तुम्ही बघितलं का मी कधी टायर जाळले, 4 कार्यक्रम रस्त्यावर उभं केलं, का रस्ता रोको केला, आपण बघितलं का? हे असं कधीच करत नाही. माझा स्वभाव पण तो नाहीये. मी कुंभमेळा मंत्री आहे, एवढी मोठी जबाबदारी माझ्याकडे आहे. मी ते जबाबदारीचे काम सगळं बघतोय, पेलतोय आणि मी त्यात खुश आहे. भाऊ जरांगेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी बावनकुळेवरती टीका केलेली आहे. ओबीसी रद्द झाल्यावर ते रोजच करतात, त्यात नवीन काय. आता बोलणं झालं माझं. हा? कोणाची? मला वाटतं त्याची आकलपट्टी झालेली आहे का नाही? झालेलीच आहे. त्याचा फक्त पदाचा राजीनामा दिलेला आहे. मला ते सर्वात माहिती, पण मान्य आमचे अध्यक्ष आहेत प्रवीण चव्हाण, त्याच्या संदर्भामध्ये निर्णय करतील. शेवटचा प्रश्न आहे. माझे आमदार काल शरदांना धोंडगे जे आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं काल की एकनाथ शिंदे जे आहेत ते शेतकऱ्यांसाठी धाडसी निर्णय घेतात, त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे. त्यावर काल किशोर पाटलांनी इच्छा व्यक्त केली होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे. आज गुलाबराव पाटील पण बोलले की आम्ही आशावादी आहे पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे मुख्यमंत्री बोर्ड लागलेले आहेत. तर काय करणार आपण आता? अनेक जिल्ह्यामध्ये आपण बघतो किती लोकांचे मुख्यमंत्र्याचे बोर्ड आहेत. जो ज्याचा आवडता असेल तो त्याचं बोर्ड लावून टाकतो, तिथे स्टेटमेंट करतो. शेवटी या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, सगळ्यांना मान्य आहेत. आम्ही महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की
अनेक लोक रोज 10 लोक बोर्ड लावतात एकमेकांचे, लावत नाही का? सगळ्यांचे लावतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं काय आपण किती महत्व द्यावं हे ते आपल्यावर आहे. नाशिकमध्ये नगरसेवकांचं महापालिकेतर्फे प्रशिक्षण आज पार पडलेलं आहे. या संदर्भात झालं ना? जळगाव शहरामध्ये कुठेतरी विकासासंदर्भात निधी नाहीये. या संदर्भात निधी उपलब्ध करणार आगामी काळात. निश्चित आपले रस्त्याचे कामं अजून अपूर्ण आहेत. आता आपल्याला सिमेंटचे रस्ते पूर्ण करायचे आहेत, ते सुशोभीकरण करायचं जळगाव शहराचं. काही या केबल आहे ते अंडरग्राऊंड करायचे आहेत आणि त्या खूपच आता लटकायला लागल्यात, डोक्याला लागेपर्यंत खालती आलेले आहेत. मला वाटतं अनेक गोष्टी आहेत ते जळगाव शहरामध्ये आपल्याला करायच्या आहेत. त्या संदर्भाने माननीय मुख्यमंत्री मोदयांशी मी त्या ठिकाणी बोललेलो आहेत. राजू मुंबईत आमच्या आमदार तेही बोललेले आहेत, महापौरही भेटलेले आहेत, लेखी दिलेला आहे. पण निश्चितच लवकरच आपण चांगला एक मोठा निधी जळगाव जिल्ह्यासाठी या ठिकाणी आणू आणि राहिलेले सगळे जे कामं आहेत ते आपण लवकरच, मला वाटतं ते जास्त विलंब लागणार नाही. मग रस्ते तर बरेच झालेले आहेत, पण तरी सुद्धा अजून कामं राहिलेले आहेत. ते सगळे रस्ते, अंतर्गत रस्ते जे आहेत त्या काही खोदले गेलेले आहेत, त्या ठिकाणी खड्डे आहेत, ते त्या ठिकाणी आपण नवीन त्याचं दुसरीकरण करू. तुम्ही विषय काढला आहे की शहरातले जिल्ह्यात एवढे मोठे खड्डे झालेले आहेत रस्त्यांवरती, तर 4 दिवसामध्ये जवळपास 205 अपघात झालेले आहेत. त्याच्यात किरकोळ जखमी होतील, काही मयत आहेत. मयत कोण झालं? 2 लोक समांतर रस्ते जे आहेत, ऍक्सिडेंट झाला, झालेले आहेत. जुना हायवे खड्ड्यामुळे झाला. हा, स्क्रॅप केला आहे रस्ता. स्क्रॅप केल्यामुळे रस्त्याचं काम सुरू आहे, सर्व्हिस रोडचं स्क्रॅप केलेलं आहे. 205 अपघात झालेले आहेत. हा, जिल्ह्यात 205 अपघात झालेले आहेत. नाही निश्चित या संदर्भामध्ये जळगावचे खड्डे असतील, पण आता रस्त्याची कामं एकटे झाले, स्क्रॅपिंग चाललेलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी काही स्लिप झाले असतील, मी नाही म्हणत नाही. पण आमचा प्रयत्न हाच आहे की लवकरात लवकर ते सगळे रस्ते आम्हाला नवीन करायचे आहेत. बहुतांशी रस्ते आमचे आता सिमेंट कॉन्क्रीट झाले, तुम्ही बघतात. तिथं पूर्वी किती त्रास होता गेल्या वर्षी आणि या वर्षीमध्ये खूप फरक या ठिकाणी पडलाय. पण या वर्षभरामध्ये आम्ही पुरेसा निधी आणू आणि हे सगळे रस्ते जे आहेत, अंतर्गत रस्ते जळगाव शहरातले कॉलन्यांमधले, ते आम्ही आता नवीन करणार. माध्यमांनी बातम्या केल्यानंतर महापालिकेने महामार्गावरचे खड्डे बुजवले. मात्र तुमच्या सत्ताधारी पक्षातल्या भाजपच्या नगरसेविकेने स्वतः फोन केली की ज्या खड्ड्यांमध्ये डांबर टाकायला पाहिजे होते ते माती आणि वेस्टेज मटेरियल टाकलं गेलंय. त्याची म्हणजे महापालिकेचा किती नाकारतेपणा आहे भाऊ की मला वाटतं या सगळ्या या टेक्निकल गोष्टी असतात. पावसाळ्यामध्ये, चालू पाण्यामध्ये काय टाकावं, काय टाकू नये असं नाहीये. प्रत्येकाला वाटतं डांबर टाकायचं, पण आता पडत्या पावसामध्ये ते करता येत नाही. आता मला हा विषय माहित नाही, पण असा विषय नाशिकमध्ये पण आहे. किंवा इथे डांबरच टाकायचे, कॉन्क्रीट लगेच करा. पण काही ठिकाणी मी तात्पुरते केले आहेत. आम्ही त्यांना सांगितलंय की लगेच पावसात व्हायला की दुसऱ्या दिवशी परत ते खड्डे भरा तात्पुरते, कारण तिथे आता आम्ही पूर्ण काम करणार आहोत. सिमेंटचं काम मागून चाललेलंच आहे. पण थोड्या दिवसापूर्वी तात्पुरती व्यवस्था करायला काही काही वेळेला खडी टाकावी लागते, काही काही ठिकाणी मुरमई टाकावं लागतो, काही काही ठिकाणी सिमेंट टाकावं, डांबर टाकावं लागतं. पण मला असं वाटतं की ते त्या ठिकाणी तांत्रिक बाजू असतात त्या तपासूनच अधिकारी करत असतात. त्यामुळे एखाद्या वेळेला समज गैरसमज होऊ शकतो. पण खड्डे आम्ही सगळे बुजवू. खड्ड्याच्या बाबतीत सूचना, कडक सूचना आम्ही मागच्या आठवड्यातच आयुक्तांना दिलेल्या आहेत. महापौरांशी माझं बोलणं झालेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी कुठेही काटकसर करणार नाही आणि लवकरच, म्हणजे आपल्याला जळगाव शहर तर खड्डेमुक्त करायचंच आहे. पण त्यासाठी आता जो निधी लागेल तो सुद्धा तात्काळ आम्ही आणणार आहोत. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.